अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम या प्रश्नाच्या अनुषंगाने मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर काही प्रकरणे जी त्यांच्या कानावर आली त्याचा त्यांनी योग्य प्रकारे तपास करून राज्याच्या प्रगतीसाठी आणि राज्याच्या हितासाठी अतिशय चांगले निर्णय घेतले, त्याबद्दल ह्या खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय महामंडळाच्या ताफ्यातून बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने जी बसेस आपल्याकडे आहेत त्या राज्याच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून फार कमी आहेत, कारण 13 कोटी लोकसंख्येला फक्त 14,300 बसेस आपल्याकडे उपलब्ध होत्या आणि राज्याची आर्थिक परिस्थिती आणि महामंडळाची आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर नवीन बसेस घेणे परवडणारे नसल्या कारणाने काही बसेस ज्या आहेत त्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता आणि त्यामुळे काही निविदा प्रक्रिया राबवली होती। त्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बसेस देण्याचं निश्चित करण्यात आलं, परंतु जर बसेसचे चांगले ठेकेदार आपल्याकडे यायला हवे हा दृष्टिकोन विचारात घेऊन तत्कालीन आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंडळाने असं ठरवलं की क्लस्टर निर्माण करायचे, जेणेकरून मुंबई पुणे प्रदेशचा एक क्लस्टर, त्यामध्ये 450 बसेस येतील, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा एक क्लस्टर ज्यामध्ये 430 बसेस येतील आणि नागपूर अमरावतीचा एक क्लस्टर, अशा पद्धतीने 430 बसेस, अशा पद्धतीने 1300 बसेस भाड्यानं घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यात मेसर सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स ट्रॅव्हल लाईन मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन यांची एक निविदा आली होती, सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांची निविदा आली होती। अशा पद्धतीनं जवळजवळ 9 निविदाकारांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता। त्या 9 निविदाकारांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांनी जे रेट कोट केले होते ते सिटी लाईफलाईन ह्या कंपनीनं 41.22, मेसर्स ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी 40.20, मेसर्स अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन ह्या कंपनीनं 39.99, अशा पद्धतीनं ज्या रेट कोट केल्यानंतर मंडळाच्या असं लक्षात आलं की हे रेट जास्त आहेत, म्हणून त्यांनी निगोशिएशन केलं आणि निगोशिएशन केल्यानंतर त्यांनी काही सुधारित देकार दिले। त्यामध्ये सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडने 37.44, नाशिक मुंबई पुणे प्रदेशसाठी नाशिक आणि संभाजीनगरसाठी 36.37, ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आणि नागपूर अमरावतीसाठी अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन या कंपनीनं 36.1, अशा पद्धतीनं ते रेट निगोशिएशन केल्यानंतर ते रेट सुद्धा जास्त आहेत असं आमच्या मंडळाच्या लक्षात आल्यानंतर परत एकदा त्यांना जर निगोशिएशन आमच्या रेटला होत नसेल तर आपल्याला ही निविदा रिकॉल करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यानंतर परत मंडळाच्या माध्यमातून त्या निविदाकारांनी पत्र दिलं की अजूनही आम्ही निगोशिएशनची आमची तयारी आहे, कारण प्रत्येक शासनाची जी मोठी मंडळं असतात किंवा मोठ्या संस्था असतात त्यामध्ये काही कन्सल्टंट असतात, त्या कन्सल्टंटशी चर्चा करून या पण प्रकरणामध्ये KPMG नावाची एक कन्सल्टंट कंपनी होती, त्या कन्सल्टंट कंपनीला आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि KPMGने काही सुधारित दर दिले। त्या सुधारित दरानुसार कन्सल्टंटनी जे सुधारित दर दिले ते 35.9 अशा पद्धतीचे ते दर होते आणि त्यानंतर परत निगोशिएशनला जेव्हा त्या ठेकेदारांना बोलावलं आणि कन्सल्टंटनी आम्हाला जो अभिप्राय दिला होता त्यामध्ये सुद्धा अजून काही आपल्याला निगोशिएशन करता येतं का असं आमच्या मंडळानं आणि अधिकाऱ्याने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यामध्येही त्यांनी अजून थोड्या प्रमाणात दर निगोशिएशन केले आणि 34.9 हा दर त्यावेळेस निश्चित करण्यात आला। परंतु तरी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये राज्याचं नुकसान होत आहे, आर्थिक नुकसान होत आहे, मंडळाचं नुकसान होत आहे, म्हणून त्यावेळेस काही निर्णय घेण्यात आला नाही आणि मग ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप केल्यानंतर एक समिती नेमली गेली आमच्या प्रधान सचिव परिवहनच्या अध्यक्षतेखाली आणि त्या सचिवांनी प्रधान सचिवांनी जो आम्हाला अहवाल दिला मुख्यमंत्र्यांना
त्या अहवालाच्या नुसार ही निविदा प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आणि रद्द करून शासनाचं जे नुकसान भविष्यामध्ये कन्सल्टंटच्या सांगण्यानुसार होणार होतं ते शासनाचं नुकसान माननीय मुख्यमंत्र्यांनी थांबवलं आणि ह्यापुढे हा व्यवहार पूर्णतः रद्द करण्यात आला. अध्यक्ष.